So again welcome all of you for the next lecture of accounting. In last lecture we had discussed about the second problem of dissolution of partnership firm. In this lecture we are going to discuss about the problem number 3. Illustration number 3. Page number 218. Okay. So let us understand the problem first. Mr. Rajiv and Sanjay are the partners sharing profit and ratio equally. It means their ratio will be in 1:1. That is most important part of the particular problem. Next, they decided to dissolve the partnership firm on 31st March 2019. 31 मार्च 2019 ला त्यांना पार्टनरशिप फर्म बंद करायचा निर्णय घेतलाय आणि बॅलन्स शीट दिली आपल्याला. So what we have to do? First one, transfer the balance sheet items. So we will transfer the balance sheet item first. Let us transfer it. Reserve fund. कुठे आहे रिझर्व्ह फंड? पार्टनर्स कॅपिटल. रिझर्व्हचा पैसा पार्टनर्स वाटून घेतात म्हणून मी तरी तो बाय रिझर्व्ह फंड 1:1 मध्ये वाटावं लागेल है ना. रेशो ओल्ड रेशो मध्ये आता 1:1 हा रेशो आहे. रिझर्व्ह फंड किती आहे? 8,000 म्हणजे 4,000 इक्वली 4,000 ह्याला जातील, 4,000 संजूला जातील. राजूला 4,000 संजूला. झाला पहिला ट्रीटमेंट झाला. दुसरा क्रेडिटार्स. क्रेडिटार्स कुठे येतं? बाय सन्ड्री लायबिलिटीज. ठीक आहे. सन्ड्री क्रेडिटार्स किती रुपये? 12,000 रुपये. 12,800. नंतर काय? तो पण लायबिलिटीच आहे. बिल्स पेबल मध्ये द्यायचं आहे, देणं आहे. त्यामुळे किती रुपये? 7,200. हे टोटल किती आहे? 20,000 रुपयाची लायबिलिटी. अजून काही लायबिलिटी आहे का? करंट लायबिलिटी नाही. कॅपिटल अकाउंट दिलाय. कॅपिटल अकाउंट आपण ऑलरेडी तयार केलाय आणि त्याचा तो बॅलन्स दिलाय. किती रुपये? 20,000 आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 24,000. झालं. ओके. दिसते 24,000. ठीक आहे. नेक्स्ट काय? आता लायबिलिटी संपल्यात. ऍसेट्स कडे येऊ. ऍसेट्स टू सन्ड्री ऍसेट्स. चल एक करून सांगा. बुक व्हॅल्यू है ना. ऍसेट्स बुक व्हॅल्यू. हा. बिल्डिंग किती आहे? 20,000. नेक्स्ट फर्निचर 7,000. 6. ओके. डेटार्स 18,000. एक मिनिट. सन्ड्री डेटार्स जे आहे ना 18,000 दिले, पण ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. कारण की प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघा, तुम्हाला 18,400 दिसतील सन्ड्री डेटार्स. तर तिथं त्याला करेक्ट करून घ्या. सन्ड्री डेटार हे 18,400 आहे. प्रिंटिंग मिस्टेक झाली प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट काय? स्टॉक किती आहे? बिल्स रिसिवेबल 2,000. टोटल का? कॅश दिलाय का? कॅश अकाउंट प्रिपेअर केलंय. त्याचा बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रेकडाऊन. हा 6,000. सगळे आयटम्स झाले. त्याची टोटल राहिली. टोटल सांगा.
400 फक्त 66,000 येते का? म्हणजे 18,000 आहे आणि त्यांनी 18,400 पकडले, बरोबर. टोटल 66,000 केली. म्हणजे आपण ऐका रे, लेट मी बॅलन्स शीट मध्ये 18,000 दिले, पण आन्सर कॅल्क्युलेट करताना 18,400 पकडले आणि टोटल 66,000 पकडले. याचा अर्थ हे 18,000 आहे, 18,400 नाही. आन्सर मध्ये करेक्ट करा 18,000. बॅलन्स शीट मध्ये बरोबर आहे 18,000, आन्सर मध्ये 18,000 करा. कळालं का आता? लक्षात आलं? म्हणजे प्रॉब्लेम मध्ये बरोबर दिलंय, फक्त आन्सर कॅल्क्युलेट करताना 400 रुपये पकडले, तर त्याला आन्सरला 18,000. ओके. आता 66,000 आला म्हणजे हे बरोबर आहे, ठीक आहे. नाहीतर कॅश कॅरी होत नाही, म्हणून त्याला 18,000 पकडणं गरजेचं आहे आपल्यासाठी. घ्यायचा पुढचं. आता बॅलन्स शीटचे सगळे आयटम्स आपण ट्रान्सफर करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? ऍडजस्टमेंट करायचं. ऍडजस्टमेंट मध्ये काय केलंय? सेल ऑफ ऍसेट्स म्हणतो ना आपण आता. तेरे साथ यस येतोय आता. यस म्हणजे काय? सेल ऑफ ऍसेट्स. तर आपण काय करू आता इथं? त्याला काय म्हणतो आपण? किती आहे? बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंट किती आहे असे सांग. स्टॉक का? स्टॉक किती आहे? 18,000. नेक्स्ट डेटास 16,600. बघा 18,000च्या जागी 16,600 भेटायले. स्टॉक किती होता? 20,000, त्याच्या जागी 18,400 भेटायले. बिल्स रिसिवेबल आधी होता 2,000, आता किती भेटायले? 1,980. नेक्स्ट किती आलाय? 36,980. हे पैसे आलेत ना. डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट. व्हॉट इज कमिंग? कॅश इज कमिंग. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट साइडला लिहून टाका लगेच. ड्युअल इफेक्ट. ऍडजस्टमेंटची डबल इफेक्ट. टू रिअलायझेशन अकाउंट. सेल ऑफ ऍसेट 36,980. हे काय झाले? सेल ऑफ है ना, म्हणजे अमाऊंट रिअलाइज. ऍसेट विकून क्रेडिट साइड. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इनकम्स. बिल्डिंग घेतली होती तेव्हा एक्सपेन्स होता, बिल्डिंग विकली म्हणजे इन्कम झाला. कळालं नाही? कळालं. म्हणून आज इन्कम झालं 36,980चा. 36,980 कॅश आला. ओके, समजा किती? समजा. नेक्स्ट सांगा. नेक्स्ट काय म्हणतोय? संजीव अग्रीड टू टेक ओव्हर द बिल्डिंग फॉर ₹18,000. हे संजीव नावाचा जो व्यक्ती आहे ना, हे म्हणाला होमला की जी बिल्डिंग आहे ती मी घेतो. अजूनही बिल्डिंगचा हिशोब लागला नाही. ह्याच्यापैकी स्टॉक संपलाय, डेटा संपलाय, बिल्स रिसिवेबल संपलाय, पण फर्निचर आणि बिल्डिंग राहिलाय. बिल्डिंग कोण घेतो म्हणला? मिस्टर संजीव म्हणला मी घेतो. म्हणून बाय पार्टनर्स. त्याला पार्टनर्स म्हणण्यापेक्षा संजीवचा ठीक आहे. बाय संजीव कॅपिटल अकाउंट. बिल्डिंग किती रुपये? 20,000ची बिल्डिंग 18,000 रुपये द्यायला तयार झाले. म्हणजे फॉर्मला इन्कम झाला. 18,000 रुपये फॉर्मला भेटले. कोण दिले? संजीव. संजीवचा खर्च झाला
ही एक्सपेन्सेस साइड, ही इन्कमची साइड. संजीवला जेव्हा फर्मने रिझर्व्ह फंड दिला, संजीवची इन्कम झाली. संजीव आता किती द्यायलाय? 18,000. हे तर काय लिहू? टू रिअलायझेशन अकाउंट है ना. बिल्डिंग टेकन किती रुपये? संजीवचे त्याच्या खात्यात लावायला लागतं ना. अमाऊंट बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले तुम्हाला? राजीव काय करतोय? आता जसा बिल्डिंग पण संपला, आता राहिला काय? फर्निचर. बघा हिशोब बरोबर लागतोय. फर्निचर राहिलाय संजीवच्या जागी. आता राजीव म्हणतोय की मी फर्निचर देतो. बाय राजीव कॅपिटल अकाउंट फर्निचर. किती रुपये हो? 6,000चा फर्निचर कितीला घेतोय? 5,000. बिल्डिंग अँड फर्निचर करतो आता इथं कोण? राजीव. कळालं नाही? हे तर आपल्याला समजण्यासाठी लिहितो कुठून आले आम्ही. ठीक आहे. पैसा कंपनीमध्ये आला म्हणजे फॉर्म मध्ये पैसा आला. कोणी दिला? राजीव. राजीवचा खर्च झाला, संजीवचा खर्च झाला. ओके. म्हणजे संजीवचा कॅपिटल कमी व्हायला, राजूचा कॅपिटल कमी व्हायला. आता काय राहिले? रिअलायझेशन एक्सपेन्सेस. फर्मचा एक्सपेन्सेस डेबिट ऑन एक्सपेन्सेस ना, म्हणून टू कॅश झाले ना. टू कॅश अकाउंट. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस ना. बरं, हे रिअलाइज करण्यासाठी लागलेले एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस किती आहे? एवढ्याला पैसा कमी व्हायला ना. क्रेडिट व्हॉट गोज आउट बाय रिअलायझेशन अकाउंट. एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन 600. डेबिट व्हॉट कम्स इन. पैसा आला डेबिटला, पैसा चालला क्रेडिटला. कॅश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट, कारण की तो ऍसेट आहे. ठीक आहे. आता काय राहिलंय प्रॉब्लेम मध्ये? सगळं झालंय. ठीक आहे. बघूत अजून काही राहिलंय. आता आपल्याला काय करायचं आहे? अकाउंट क्लोज करू. रिअलायझेशन क्लोज करा. प्रॉफिट मध्ये किंवा लॉस मध्ये हे सांगा. लॉस मध्ये डेबिट साइड जास्त आहे. सांगा किती आहे डेबिट साइड? ट्रान्सफर झालाय, सेल झालाय, लायबिलिटी राहील. कोणाची लायबिलिटी? फर्मची आहे. आणि आउटसाइडरची लायबिलिटी आधी देतो का नाही? आधी कोणाची लायबिलिटी देणार? आउटसाइडरची. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्यानंतर काय झालं? आपल्याला लायबिलिटी तर क्लिअर करावी लागेल का नाही? अलग लक्षात. म्हणून आज मी हे लिहिलं नाही. हे न लिहिण्याचं महत्व. काल मी लिहिलं होतं तेव्हा काही जण हसले. हे नाही लिहिलं तर गडबड होते. इथं प्रॉब्लेम मध्ये म्हणजे क्वेश्चनचा आन्सर तुमच्याकडे होतं म्हणून तुम्हाला कळालं. गडबड मध्ये राहते म्हणून टिक करायचं. कळलं का? म्हणून मी लिहितोय टी फॉर ट्रान्सफर ऑफ ऍसेट. झालंय. लगेच टिक करायचं. किती वेळ लागतं रे एवढं लिहायला? जास्त वेळ लागत नाही. सेल करून टाकलं. लायबिलिटी राहिली आहे द्यायची. आउटसाइडरची लायबिलिटी द्यावी लागेल. आउटसाइडर कोण आहेत? क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. याच्यावर ऍडजस्टमेंट सांगितलीये का? नाही. गडबडमध्ये अकाउंट क्लोज करतो. क्लोज करायचा नाही. म्हणून आधी आउटसाइडरची लायबिलिटी द्या. टू कॅश अकाउंट. पैसा द्यायचा आहे ना? देणार. काय म्हणतो आपण इथं? हे काय आहे? लायबिलिटी
पेमेंट ना मी काय करतोय कंबाईन नाही करत सन्ड्री क्रेडिटर मी करतो हे वेगवेगळं करतो ठीक आहे आणि बिल्स पेबल 7,200 हे पेमेंट करून टाका काय करायचे लोकांचे पैसे ठेवता येत नाही फॉर्म बंद करायला ना पेमेंट करून टाका पैसा चाललाय डेबिट वर्ड कम्स इन क्रेडिट वर्ड गोज आउट पैसा जा रहा है तो काय लिहिणार इथे बाय रियलायझेशन वर लिहायला पाहिजे ते खाली बाय रियलायझेशन अकाउंट सन्ड्री क्रेडिटर बाय रियलायझेशन अकाउंट बिल्स पेएबल हे आले 12,800 आणि हे आले 7,200 लक्षात ठेवा 12,800 आणि 7,200 ची टोटल 20,000 होते तुम्हाला आन्सर मध्ये डायरेक्ट 20,000 दिले याची टोटल करू मी वेगवेगळं का लिहितोय कारण की तुम्हाला लायबिलिटी जास्त असते तर लक्षात ठेवा तुम्ही कंबाईन जरी लिहिला तरी चुकला बिलकुल नाही ठीक आहे कंबाईन लिहा किंवा कसंही लिहा जर तुम्ही कंबाईन लिहित असताल तर 12,800 इथं 7,200 इथं म्हणजे इथं किती येईल 20,000 कसंही करा तुम्ही काही जागी असंही बघू शकता म्हणून तुम्हाला दोन्ही दाखवतो मी तर बाय रियलायझेशन अकाउंट आपण डायरेक्ट 20,000 लिहायचा लिहून बघायचा ठीक आहे काही फरक पडणार नाही ना 20,000 रुपये त्याला आपण म्हणतो सन्ड्री क्रेडिटर अँड बिल्स पेएबल ठीक आहे ओके सन्ड्री क्रेडिटर बिल्स पेएबल दोघांची टोटल करून 20,000 आहे तुम्ही आता मी जसं वेगवेगळं केलं तसंही करू शकता आणि दोनदा बाय रियलायझेशन अकाउंट सन्ड्री क्रेडिटर बाय रियलायझेशन अकाउंट बिल पेएबल करू शकता किंवा सगळे क्रेडिटर्स इनर कॉलम मध्ये लिहून टोटल करून फक्त टोटल लिहू शकता कळलं दोन्हीही केलं तर बरोबरच येणार आहे समजा चलू पुढं नेक्स्ट काय राहिले आता मी सगळ्यांना टिक केलंय का अजून येत राहिलंय ना हे आउटसाइडरची लायबिलिटी ऑफ पार्टनरचं काही देणं आहे का कंपनीनं फॉर्मने काहीतरी देणं आहे का पार्टनरचा एकही रुपया द्यायची गरज नाहीये कारण की तसं काही माहिती दिलेलीच नाहीये आत्ता आलंय आता क्लोज कळलं आता सगळे बरोबर टिक झालेले पार्टनरची लायबिलिटी राहिली नाहीये म्हणून पार्टनरचा लोन अकाउंट तयार करायची गरज नाही लोनचा काहीच इथे संबंध दिलेला नाही म्हणून डायरेक्ट आता क्लोजिंग करा आता मला क्लोजिंग सांगा आता किती आला डेबिट साइड जास्त आहे 86,600 किती कमी पडायला 6,000 हे काय आहे त्याला काय म्हणतो आपण बाय कारण की लॉस कोणाला जाणार आहे पार्टनर्सला इक्वली जाणार आहे कारण की रेशो इक्वली दिलाय नाहीतर रेशो दिला असता तर त्या रेशो मध्ये दिला असता बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट राजीव संजय कोणत्या रेशो मध्ये 1:1 मध्ये 3,110 3,110 लॉस झाला ना कुठे येणार है ना खर्च झाला एक्सपेन्सेस अँड लॉसेस पार्टनर्सचा कॅपिटल कमी व्हायला 2 रियलायझेशन अकाउंट किती आहे लॉस ऑन रियलायझेशन चला पार्टनर कडून पैसे घ्या पार्टनरचा खर्च झाला 3,110 3,110 आता काय राहिलंय आता क्लोज करायचंय परत क्लोज करा पार्टनर्स बघा बरं पार्टनर्सने दे नाही काही घे नाही पार्टनर कडून सांगा बरं किती आहे
पार्टनर्सची कॅपिटल बिझनेस मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे? इथं बघा 24,000. इथं किती आहे? आणि पार्टनरचा खर्च किती झालाय? कमी आहे ना? किती आहे? 24,000 मधून 5,400 आणि 3,110 कट करा, किती राहिले? 15,490. 28,000 मधून 6,800. हे काय आहे? पार्टनरचा पैसा आहे. पार्टनर एवढे पैसे मागतोय आता की बाबा मी बिझनेस मध्ये जास्त पैसा टाकलाय, तुमचे खर्च वगैरे सगळं कमी करा, मी तर लॉस पण भरायला तयार आहे, तरी पण माझे एवढे पैसे उरायले, मला माझे पैसे द्या. पैसे द्या म्हणजे की कॅश अकाउंट कुठून आला? बॅलन्सिंग फिगर बॅलन्स केला. कॅश द्या, कोणाला द्या? पार्टनर्सला. म्हणजे कॅश चाललाय ना फर्म मधून. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून पैसा चाललाय, देऊन टाका. कोणाकोणाला द्यायचा आहे? बाय राजीव कॅपिटल अकाउंट. किती देऊन टाकला? राजूचे पैसे दिले, राजूचा संबंध संपला. आता संजीव म्हणते मला पण द्या पैसे, देऊन टाका पैसे. बाय संजीव कॅपिटल अकाउंट. फायनल सेटलमेंट ना? सेटलमेंट झाली ना? किती आहे? 6,890. एवढा पैसा होता, एवढा पैसा कमवला ऍसेट विकून, एवढा खर्च केला. आता मॅच होते का बघा, आणि मॅच होत नसेल तर काहीतरी गडबड आहे. परत एकदा प्रॉब्लेम बघायचा. इंटरेस्ट बघितलं कळलं. किती आला? 42,980. इथं किती आला? 42,000 झाला. कॅश अकाउंट मॅच झाला म्हणजे प्रॉब्लेम टॅली झाला. म्हणून कॅश अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं आहे. पैशाचा हिशोब पक्का आहे ना? बघ बाबा, एवढे कमवले, एवढे खर्च केले, झालं. करेक्ट मॅच झालं. कंपनीने, फर्मने स्वतःकडे एकही रुपया ठेवला नाही. फर्मने स्वतःकडे काहीतरी ठेवले का? जेवढा पैसा कमवला तेवढा देऊन टाकला. सेटलमेंट झाला. इथं तुमचा प्रॉब्लेम संपतो. पण आपल्याला सांगितले जर्नल एंट्री. आता जर्नल एंट्री करणं खूप सोपं आहे. ज्याला जर्नल एंट्री कळतच नाही, बघा प्रत्येक एंट्रीमध्ये 2 अकाउंट असतात. 2 अकाउंट शोधायचे आणि त्याचे गोल्डन रूल्स वापरायचे. म्हणजे काय? जर्नल एंट्री. आता ज्याला काहीच कळत नाही, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ऍसेट म्हणजे काय? टू बिल्डिंग, टू फर्निचर, सन्ड्री डेटा, टू स्टॉक, टू बिल्डिंग अमाउंट ठेवून टाकायचं. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, सॉरी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू. असं करायचं. कळालं का? हे सोपी मेथड आहे. पण मी म्हणतो की बेसिक आला पाहिजे, रूल्स कळायला पाहिजे, 2 अकाउंट ओळखता आले पाहिजे. आपण बघूया. पहिलं काय करतो आपण? याच नियमाने जाऊ. जर्नल एंट्रीला सुद्धा याचप्रमाणे केला तर जर्नल एंट्री विसरत नाही. ठीक आहे. मला सांगा पहिली एंट्री काय असेल? डेट. गरज नाही, एकाच दिवशी करतोय आपण सगळं, एक दिवस बसून सगळं करतोय म्हणून इथे डायरेक्ट मी सिरियल नंबर घेतो. ठीक आहे. चल मला सांगा. हा, रिअलायझेशन अकाउंट बघा. ट्रान्सफर ऑफ ऍसेट डेबिट साइडला झालेला असेल म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू
ठीक आहे. टू बिल्डिंग अकाउंट ना. टू फर्निचर अकाउंट. टू डेटर्स अकाउंट. टू स्टॉक. टू बिल्स रिसिवेबल. काय झाले तुम्हाला नरेशन लिहावं लागतं ना. बिंग सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर टू बिंग सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर रिअलायझेशन अकाउंट. सांगा रिअलायझेशन अकाउंट किती रुपये. 60,000 डेबिट साईडला 20,000 6,000 18,000 20,000 झालं. ही टोटल आणि ही टोटल मॅच होणं गरजेचं आहे. कळालं. ओके. नंतर काय तसाच लायबिलिटी ट्रान्सफर करू. नंबर 2 सन्ड्री क्रेडिटर्स क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट. कुठं टू उलट. ठीक आहे. टू रिअलायझेशन बिंग सन्ड्री liability transfer to realization. Sundry creditors किती होते. bills payable किती आला. मॅच झाला. आता काय करायचं आपण जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केला. बघा आपण टी वालाच करतोय. टीचा पॉईंट बरोबर जनरल एंट्री क्रोनॉलॉजिकल येते. जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केला. टी जनरल रिझर्व्ह कुठे आहे. जनरल रिझर्व्ह इथे. मग त्याची एंट्री काय येणार. तुम्ही तसंही लिहू शकता किंवा 1 by 1 पार्टनरचं नाव सुद्धा लिहू शकतात. कारण की आपण ते शेवटी डिस्ट्रीब्यूट केलं. तो ऑल पार्टनर्स म्हणण्यापेक्षा जसे जसे गेले तसं लिहा. ठीक आहे. नंबर 3 सांगा. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू राजीव कॅपिटल अकाउंट टू संजीव कॅपिटल. राजीवचा किती आहे म्हणजे राजीवचा 4,000 संजीवचा 4,000 4,000 आला 8,000 झालं. हे काय केले आपण रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड अमॉंग पार्टनर्स. ठीक आहे. किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर बिंग जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर टू कळायले का. कळायले का शेवटपर्यंत. इकडं लक्षात येईल ना. नेक्स्ट आता बघा ऍसेट विकलेत ना आपण आणि कॅश आलाय ना. कॅश आलाय किती आलाय. कॅश अकाउंट डेबिट टू किती कॅश आलाय 36,900 काय झाले हे बिंग ऍसेट्स रिअलाइज. नेक्स्ट
संजीवनं किती लिहिले ऍसेट कितीला विकले कॅश अकाउंट विक्टोरियाला दिसणार विकले ना कॅश आला ना डेबिट व्हॉट कम्स इन आणि रिअलायझेशन काय नॉमिनल अकाउंट क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स ठीक आहे नेक्स्ट संजीव कॅपिटल अकाउंट एवढं वाचा